अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच गुरुपौर्णिमा खरं तर प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात, प्रत्येक शिष्याच्या घरात आज आपल्या गुरूंची सेवा ही नक्कीच झाली असेल। कारण गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु आणि शिष्य यांतील नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। गुरुपौर्णिमा ही वर्षात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी सर्वात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। कारण या दिवशी गुरूंची आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली जाते। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असते। पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करणाऱ्या आपण सेवा करत असतो। पण ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते ना, तर या दिवशी गुरूंची तितकीच सेवा केली जाते। म्हणजे गुरु आणि लक्ष्मी या दोघांच्याही सेवेसाठी वर्षातून येणारा हा एकमेव दिवस किंवा ही एकमेव पौर्णिमा असते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहण्यासाठी, घरात असणारी जी दरिद्रता आहे ती कुठेतरी कमी होण्यासाठी, आपल्या घरात असेल जर गरिबी तर ती संपवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, पौर्णिमा तिथीला एक तुरटीचा खडा तुम्हाला या एका ठिकाणी ठेवायचा आहे। जर आज म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक तुरटी जर या दिशेला किंवा एका ठिकाणी ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणारं 18 दरिद्र जे आहे ते कुठेतरी नष्ट होत जाईल। घरात असणारी गरिबी कुठेतरी संपत जाईल। मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाईल। कामातील अडथळे दूर होतील। काही जर बाधा किंवा कुणाची नजर लागलेली असेल, काही दोष लागलेले असतील तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल। हा उपाय आपल्याला फक्त पौर्णिमा तिथीला करता येतो आणि आज अत्यंत महत्त्वाची, सर्वात मोठी प्रभावी पौर्णिमा आहे। त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवशी ही सेवा किंवा हा उपाय आवर्जून करा। यासाठी आपल्याला तुरटीचा खडा असणं आवश्यक आहे। बघा, एक तुरटीचा जर मोठा खडा तुमच्याकडे असेल तर तो थोडासा तोडा आणि त्याचे 5 तुकडे करा। बऱ्याच लोकांकडे छोट्या छोट्या तुरटे असतात, पूजेचं जे साहित्य भेटतं तिथे सहजच तुरटी मिळून जाते। आता व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे, तुम्हाला जर आणणं पॉसिबल नसेल, मोठी एखादी तुरटी असेल, किराणा दुकानात सहज तुरटी मिळून जाते, ती घेऊन या आणि ती थोडीशी म्हणजे त्याच्यावरती थोडंसं एखादा दगड किंवा खलबत्ताने हे करा आणि त्याचे मोजून 5 छोटे छोटे तुकडे जे आहेत ते तयार करा। हा उपाय तुम्ही रात्री 7 पासून 12 पर्यंत कधीही करू शकता। बघा, तुरटी जिला माता लक्ष्मी स्वरूप किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, माता लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे तुरटी। तुरटीच्या उपायाने आपण आपल्या जीवनात धनलाभ किंवा धनाचे योग जुळून आणतो। तुरटीच्या उपायाने आपण आपल्या जीवनातील दरिद्रता संपवतो। याच तुरटीचा हा खास उपाय। आपण केलेले जे 5 तुकडे आहेत ते एका वाटीत ठेवायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं। अगदी तुम्ही जेवण केल्यानंतर पण हा उपाय केला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त 12च्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे। 5 छोटे छोटे तुरटीचे तुकडे एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत। त्यातील सगळ्यात पहिला तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे। या 3 बोटांमध्ये तुम्हाला तो पकडायचा आहे। आपल्या 3 बोटांमध्ये आपल्या गुरूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे। मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा म्हणायची आहे। अखंड माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर होण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात प्रसन्न राहण्यासाठी आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। ठीक आहे। त्यानंतर माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे, तुम्ही बघू शकता। तर माता लक्ष्मीचं कनकधारा जे स्तोत्र आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे। आता ज्यांच्याकडे कनकधारा स्तोत्र नसेल किंवा ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर त्यांनी गुगलवरती टाका, तुम्हाला तिथे देखील सहज कनकधारा स्तोत्र जे आहे ती मिळून जाईल। माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणारं हे सर्वात महत्त्वाचं स्तोत्र मानलं जातं। ज्यांना कनकधारा स्तोत्र येतच नसेल की ताई आम्हाला कनकधारा स्तोत्र येत नाही, तर त्यांनी माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे, माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे 34 पेज नंबरवरती आहे बघा, 34 पेज नंबरवरती आहे नित्यसेवेच्या पुस्तकात। तर तो मंत्र एक तुरटीचा खडा हातात घेऊन 16 वेळा म्हणायचा आहे। एकतर तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणा किंवा माता लक्ष्मीचं गायत्री मंत्र म्हणा।
जर तुम्ही कणकधारा स्तोत्र म्हणत असाल तर एकच वेळा म्हणायचं आहे आणि जर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणणार असाल तर तो 16 वेळा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर हा तुरटीचा खडा आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल किंवा तुमच्या घरात तुमचे जे गुरु आहेत त्यांची काही मूर्ती असेल तर तुम्ही तिथे हा खडा ठेवू शकतात। पुन्हा दुसरा तुरटीचा खडा घ्यायचा, सेम पुन्हा 1 वेळा कणकधारा स्तोत्र किंवा 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हा तुरटीचा खडा मनातील इच्छा व्यक्त करत माता लक्ष्मीला अखंड आपल्या घरामध्ये धनाचा योग आणण्यासाठी प्रार्थना करून आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करून हा दुसरा तुरटीचा जो खडा आहे तोही देवघरात ठेवून द्यायचा। असे 5 घेतलेले तुरटीचे खडे जे आहेत हे 5च्या 5 खडे अभिमंत्रित करायचे आहेत। अभिमंत्रित करून हे 5ही खडे तुम्हाला देवघरात म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचे, अर्पण करायचे आहेत। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 5 लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे छोटे छोटे कापडाचे तुकडे घ्यायचे। या 5ही कापडाच्या तुकड्यात तुम्हाला हे 5 तुरटीचे खडे ठेवायचे। आता ह्या तुरटीचे 5 पोटल्या आपण तयार केलेले आहेत, त्यातील 4 पोटल्या या आपल्या देवघरात ठेवून द्यायच्या। फक्त एकच पोटली उचलायची आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा ती उशी खाली ठेवायची। रात्रभर शांत झोप लागेल, काही जर दोष असतील स्वप्नदोष वगैरे तर तेही नष्ट होतील। तुमच्यात काही जर निगेटिव्हिटी खूप भरलेली असेल तर ती संपून जाईल आणि तुमच्यात पॉझिटिव्हिटी येईल। त्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही उठाल म्हणजे जेव्हा तुम्ही स्नानासाठी सकाळी उठाल की जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेस तर उठल्यानंतर उशी खाली ठेवलेली ही जी पोटली आहे तुरटीची तर ती काढायची आहे। त्यामध्ये ठेवलेला हा तुरटीचा खडा काढायचा, म्हणजे पोटली खोलायची आणि म्हणजे जे कापड आहे त्यात तुरटी ठेवलेली ती खोलायची आणि त्यामध्ये टाकलेला तुरटीचा खडा बाहेर काढायचा आणि अंघोळीचं जे पाणी आहे ना त्या पाण्यात घालायचा। या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं, संपूर्ण शरीर पवित्र होईल, बाधा निगेटिव्हिटी नष्ट होईल आणि एक प्रसन्नता येऊन तुमच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल। स्वच्छ स्नान करून झालं की त्यानंतर देवघरात दिवा वगैरे लावून घ्यायचा आणि त्यानंतर देवघरात ठेवलेल्या ह्या ज्या 4 पोटल्या आहेत, देवघरात आपण ज्या 4 पोटल्या ठेवलेल्या तुरटीच्या त्या काढायच्या। यातील 1 तुरटीची पोटली तिजोरीत ठेवायची, 1 तुरटीची पोटली देवघरातच ठेवायची, 1 पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सोबत पर्समध्ये खिचात वगैरे जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे ठेवायची आणि 4थी तुरटीची जी पोटली आहे ती घरातील उत्तर दिशेला किंवा घरातील कर्त्या कमवत्या व्यक्तीच्या जवळ ठेवायची। तुम्ही कर्त्या कमवत्या व्यक्तीच्या जवळ ठेवली तर त्याच्या कष्टाला नशिबाला त्याच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि जर उत्तर दिशेला तुम्ही ठेवली तर उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते। उत्तर दिशेहूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत असते, म्हणून बऱ्याच वेळा उत्तर दिशेलाच आपण धनासंदर्भात उपाय करत असतो। जेव्हा ही पोटली तुम्ही उत्तर दिशेला ठेवाल तेव्हा तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल, घरातील प्रत्येक सदस्याला यश मिळत जाईल, माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील। अशा पद्धतीने ह्या 4 पोटल्या कायम तुम्हाला सोबत ठेवायच्या। पुढची पौर्णिमा आणल्यानंतर ह्या पोटल्या काढायच्या आणि यामध्ये घातलेले जे तुरटीचे खडे आहेत ते काढायचे आणि एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे। पुन्हा नव्याने पुढच्या पौर्णिमेला सेम याच पद्धतीने 5 तुरटीचे खडे घ्यायचे आणि सांगितलेली सेवा पुन्हा करायची। असं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करत गेलात तर अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील, लक्ष्मी स्थिर राहील, घरात बरकत राहील आणि मनातील इच्छा पूर्ण होत जाईल। अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे, आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।